आज आपण एकदम पोटभरीचा सगळ्यांना आवडणारा मऊ लुसलुशीत जाळीदार अशी रेशनच्या तांदळाची इडली कशी बनवायची ही रेसिपी बघतो. हमेशा आपण जेव्हा साऊथ इंडियन इडली बघतो किंवा अण्णाकडे मिळते ती इडली जर आपण खाल्ली ना एकदम जाळीदार असते, हलकी असते आणि एकदम पांढरं शुभ्र असते, अशी एकदम चकाकी असते. तर आज आपण अगदी त्या पद्धतीने ही इडली बनवून घेतोय. त्यासाठी मी इथे 1 वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आणि मूठभर त्यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे, म्हणजे पीठ चांगलं व्यवस्थित फुगून येतं. आता 1 वाटी जर तुम्ही डाळ घेतली असेल तर त्यासाठी तांदूळ किती घ्यायचे, तर 3 वाट्या तांदूळ मी इथे घेतलेले. रेशनचं तांदूळ आपलं रेग्युलरचं रेशनचं तांदूळ भेटतं ते घेतलेले आणि 1 वाटी पोहे लागणार आहे. 1 चमच्याभर मेथीचे दाणे यामध्ये घालायचं आणि चांगलं 5-6 पाण्याने चोळून चोळून हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचं, म्हणजे इडली पांढरं शुभ्र होते. नंतर ना आपल्याला 2 पाण्याने चांगलं व्यवस्थित पोहे धुवून घ्यायचं आणि हे सुद्धा डाळ तांदळामध्येच पोहे घालून द्यायचं. भरपूर असं पाणी घालायचं डाळ तांदूळ भिजण्यासाठी. उन्हाळा आहे त्यामुळे कोमट वगैरे पाणी काही घालायचं नाही, साधं पाणी घालायचं आहे आणि साधारणतः 6 ते 7 तास आपलं डाळ तांदूळ भिजून घ्यायचं. आता 6 ते 7 तास का सांगितलंय, उन्हाळा असल्यामुळे पटकन भिजलं जातं आणि उन्हाळा असल्यामुळे पीठसुद्धा व्यवस्थित आंबलं जातं, म्हणून यामध्ये आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही आहे. आता 5-6 तासानंतर ना आपलं डाळ तांदूळ चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता इथे वाटून घेताना डाळ तांदूळ धुवून अजिबात घ्यायचं नाही, डायरेक्ट वाटायला घ्यायचं आहे. व्यवस्थित झाऱ्याने डाळ तांदूळ निथळून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. आता वाटत असताना पाण्याचं जे प्रमाण आहे वाटताना ते एकदम कमी वापरायचं आहे आणि जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर डाळ तांदूळ जे आपण भिजवलेलं पाणी तेच पाणी यामध्ये पळीवर थोडंसं घालायचं. आता इथे बघू शकता एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे. इडली करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडंसं आहे ना त्यामध्ये असे कण लागले पाहिजे. तांदळाचे किंवा डाळीची डाळ एकदम बारीक वाटली जाते, पण तांदळाचे कण थोडेसे लागले असे काही इडली चांगली जाळीदार होते. नंतर ना आता उन्हाळा असल्यामुळे मी पीठ आंबवतानाच त्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेले आहे. चांगलं आपलं 10 मिनटं फेटून घ्यायचं, जोराने जरासा जोर लावायचा आणि चांगलं पीठ इथे फेटून घ्यायचं या पद्धतीने. आणि रात्रभर आता आपण हे पीठ फर्मेंटेशन करायला ठेवणार आहे, आपल्या भाषेमध्ये आंबवण्यासाठी ठेवणार आहे रात्रभर. आता रात्रभर आपण हे पीठ ठेवून दिलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हे पीठ बघूया, एकदम व्यवस्थित वरती फुगून आलेले इथे बघू शकताय आणि एकदम पिठाला अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम असं टर्कनी वरती फुगून आलेले. पीठ पण एकदम व्यवस्थित पांढरं शुभ्र झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. इडली किंवा डोसा बनवताना आपलं जे पीठ आपण फर्मेंटेशन करायला ठेवतोय ते या पद्धतीने वरती असं फुगून आलं तर आपला डोसासुद्धा चांगला व्यवस्थित बनतो आणि इडली तर खूप सुपर बनते. आता इथे जास्त इडली करताना आपण काय करतो, एक चूक करतो, ती चूक अजिबात करायची नाही. इडली करताना दुसऱ्या दिवशी पीठ जास्त हलवायचं नाही. त्यातलं जे बबल्स असतात ते जास्त असे फेटायचे नाही, ते असे थोडेसे राहिले पाहिजे. त्यामुळे इडली हलकी होते, जाळीदार होते, चिवट अजिबात होत नाही. आता थोडंसं मीठ अजून मी लागत होतं, जसं कमी वाटत होतं, म्हणून परत एकदा मी थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. परत एकदा मीठ घातल्यामुळे हलवून घ्यायचं, पण जास्त हलवायचं नाही. आता आपण याची बनवून घेणार आहे इडली. इडली बनवण्यासाठी इडली पात्राला सगळ्यात पहिलं तेल लावायचं. सुरुवातीला आपण जर पहिल्यांदाच इडली पात्रात पहिलीच बॅच बनवत असेल तर तेल थोडंसं जास्त लावायचं, म्हणजे इडली पात्राला चिटकत नाही आणि नंतर ना त्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं. आता तुम्ही हे पीठ भरताना पूर्ण साचा भरून भरायचं, म्हणजे इडली चांगली अशी टम फुगते, जरासं मोठी टप्पुरी अशी इडली होते. आता इडली उकडताना आपण दुसरी चूक करतो, गारच पाण्यामध्ये आपण इडली पात्रात ठेवतो आणि मग तिला हीट भेटायला वेळ लागतो. पहिलं पाणी उकळायला ठेवायचं आणि उकळलेल्या पाण्यावरती आपल्याला ही पात्र ठेवून घ्यायची आणि इडली आपल्याला 10 मिनटं मोठ्याच आचेवरती
शिजवून उकडून घ्यायची. गॅस इथे बारीक करायचा नाही आहे किंवा मिडियम ठेवायचा नाही, तर मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवरती 10 मिनटं इडली उकडून घ्यायची. 10 मिनटापेक्षा इडली जास्त वेळ जर तुम्ही उकडली तर इडली कोरडी होते आणि मग ती खाताना घशामध्ये अटकली जाते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जास्त वेळ उकडून घ्यायची नाही. 10 मिनटं झाले इडली पात्र की इडलीच्या भांड्यातून इडली पात्र बाहेर काढून ठेवायचे आणि मग इडली 2-3 मिनटं तरी इडली गार करायला ठेवायची. म्हणजे तसंच ठेवायची, म्हणजे व्यवस्थित ती निघते, भांड्याला चिटकत नाही. आता काय झालंय, थोडंसं इडली पात्र गरम आहे, मी पटकन काढायला घेतले म्हणून थोडंसं ते चिटकते. पण काही इडल्या ज्या आहे ना, त्या इडली पात्राला अजिबात चिटकत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता की ती हलकी झालेली आहे ना, मुठीत धरली, मूठ सोडली की परत इडली अशी जाग्यावरती येते. म्हणजे अशी ती दबूनच राहत नाही, चिवटच होते असं अजिबात नाही आहे. तर एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे. कशीही दाबली, कशीही केली तरी येते. जाळी छान पडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली अशी पांढरं शुभ्र झालेली आहे. भांड्याला अजिबात चिटकत नाही. आता ही इडली पात्र गार पडत चालले ना, तर अजिबात भांड्याला चिटकत नाही, हे बघू शकताय तुम्ही. आणि एकदम प्लेन अशी निघते, भुसभुशीत अशी इडली झालेली आहे, रवळसर अशी बनून तयार झालेली आहे. सांबर बरोबर खाऊ शकताय, चटणी बरोबर खाऊ शकताय. पोटभरीचा नाश्ता आहे, एकदम बनवायला सोपी आहे आणि एकदम अशा टिप तुम्ही फॉलो केल्या, इडली एकदम पांढरं शुभ्र हलकी जाळीदार येते. जशी साऊथ इंडियन इडली असते, अन्नाकडे मिळते, अगदी त्याच पद्धतीने आपली ही इडली बनून तयार झालेली आहे. तुमच्याकडे इडली जर फसत असेल तर ही टिप नक्की एकदा वापरून बघा. अगदी प्रमाणबद्ध असं मी ही इडलीची रेसिपी दाखवलेली आहे. आवडली लाईक करा, शेअर करा. परत रेसिपी बरोबर भेटूया.